शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 जुलै, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आज आपण बघणार आहोत रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे. यासोबतच काल 30 तारखेपासून ते आज 31 तारखे सकाळपर्यंत जो पाऊस झालेला आहे तो देखील समजून घेणार आहोत, जेणेकरून आपला हवामान अंदाजाच्या मार्फत तुम्हाला जो पावसाचा हवामानाचा अंदाज मिळतो त्याप्रमाणे पाऊस होतो की नाही हे देखील तुमच्या लक्षात येतं. कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवांना जेव्हा आपण 24 तारखेच्या पासून किंवा त्याच्यानंतर सातत्याने अंदाज दिलेले होते की राज्यामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे, बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंदी होण्याची शक्यता आहे. परंतु त्यावेळेस तसं वातावरण नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे कदाचित असं वाटलं असेल त्यांना तसं होणार नाही. परंतु प्रत्यक्षात जर आपण आता बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत. मागील 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे. परंतु जसं जसं डीप डिप्रेशन पश्चिमेकडे गेलं तसं पावसाचा जोर वाढत गेला. आपण जर बघितलं हे पिवळे रंग जे आपल्याला दिसत आहेत हे संपूर्ण मुसळधार पावसाचे आहेत. ऑरेंज आणि रेड हा कलर अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी चांगल्यापैकी अतिमुसळधार ते अतिवृष्टीचे देखील नोंदी झालेल्या आहेत. वाशिममध्ये देखील चांगला पाऊस आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीपासूनच थोडासा पाऊस कमी होता, म्हणजे हलका पाऊस होता. परंतु आता जर बघितलं तर या ठिकाणी चांगल्यापैकी अतिमुसळधार अतिवृष्टीच्या नोंदी झालेल्या आहेत. जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये देखील या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची नोंदी बघायला मिळालेल्या आहेत. आणि आपल्याला देखील कमेंट करणारे सातत्याने जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील काही मित्र होते, त्यांना देखील आपण सातत्याने विश्वास दिलेला होता की तुमच्या भागामध्ये चांगल्यापैकी पाऊस धुमाकूळ घालणार आहे, चांगल्यापैकी पाऊस होईल. तर संपूर्ण जळगावमध्ये चांगल्यापैकी पाऊस आहे. नंदुरबार आणि धुळ्याच्या आसपास किंवा नाशिकमध्ये देखील जोरदार ते मुसळधार पाऊस बरसलेला आहे. परंतु बाकी विभागाच्या तुलनेत या ठिकाणी पाऊस कमी आहे. तर नक्कीच आज रात्रीपासून या ठिकाणी देखील पाऊस वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या देखील उत्तरेकडील भागाच्या आसपास अतिमुसळधार पाऊस बरसलेला आहे. शिल्लोड, कन्नड असेल या ठिकाणी बाकी विभागामध्ये देखील चांगल्यापैकी पाऊस आहे. अहिल्यानगरचा पूर्वेकडचा भाग, पैठणच्या आसपास देखील. यानंतर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर लातूर, नांदेडपर्यंत देखील मुसळधार पाऊस आहे. काही ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस बरसलेला आहे. जोरदार मुसळधार पाऊस आहे. हा पाऊस आपल्याला धाराशिव आणि सोलापूरचे पूर्व भाग किंवा बीडपर्यंत देखील चांगला पडलेला आहे. परभणी, हिंगोलीमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे. आणि खास करून जालन्यामध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी काल दुपारीच जोरदार ते मुसळधार पाऊस बरसलेला आहे. खास करून जर बघितलं तर उत्तरेकडे जालन्यापासून ते मध्य आणि दक्षिणच्या काही भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटाचा हा पाऊस पडलेला होता. बऱ्याच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस होत होता, परंतु जालना जिल्ह्यामध्ये थोडासा पाऊस कमीच होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं वाटत होतं की खरोखर मोठा दुष्काळ पडतो की काय. परंतु बघा मित्रांनो, जसं बाकीच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची पिकं रिमझिम भरपूर पावसावरती होत नाही, परंतु जगले आणि आता मोठा पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे. पुढचा पाण्याचा प्रश्न देखील मिटला आणि आताचे पिकं देखील मार्गी लागलेले आहेत. त्यामुळे आपण आपलं कर्तव्य या ठिकाणी पार पाडायला पाहिजे, जेणेकरून त्याचं फळ आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. मध्य महाराष्ट्राच्या आसपास देखील पाऊस झालेला आहे. सकाळी जर बघितलं तर मानखटावच्या आसपास देखील साताऱ्याच्या पूर्व विभागामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे. आणि हा पाऊस लवकरच सकाळी पहाटेच चालू होता. बाकी ठिकाणी देखील थोड्याफार भागासाठी पाऊस आहे, परंतु अपेक्षित पाऊस पुण्याच्या आसपास देखील सध्या नाही आहे. जर आपण आज रात्रीचा अंदाज घेण्यासाठी जर बघितलं तर सध्याची परिस्थिती काय आहे, तर विदर्भाचा काय पावसाचा जोर ओसरलेला आहे. दक्षिण मराठवाड्याकडे देखील पाऊस ओसरलेला आहे, परंतु तरी देखील थोड्याफार ठिकाणी पावसाची ढग आपल्याला बघायला भेटत आहे. आणि यामधून काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडत आहे. आज रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर आज रात्री जे असेल तर थोड्याफार भागासाठी परभणी यासोबत बीड असेल, नांदेड आहे, लातूर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. आणि यासोबत पश्चिमेकडील विदर्भाच्या आसपास देखील पाऊस सक्रिय होईल. पूर्व विदर्भाच्या आसपास, गडचिरोलीच्या आसपास देखील काहीसा मध्यम पावसाची शक्यता आहे. आणि मुख्य पाऊस जर बघितला आपण तर आज घाटाच्या आसपास म्हणजे पुणे घाट असेल, त्यानंतर जर बघितलं आपण तर पुण्याच्या घाट आणि अहिल्यानगरचा जो घाट आहे या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. नाशिकचा पूर्वेकडचा भाग, धुळे, नंदुरबार या ठिकाणी खास करून जेवढा उत्तरेकडचा भाग आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची, अतिवृष्टीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता जास्तीत जास्त असणार आहे. या खालोखाल जर बघितलं तर अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना आहे, त्यानंतर बुलढाणा असेल, अमरावतीचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता खास करून छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा असेल, जळगाव आणि या ठिकाणी असणार आहे. बाकी ठिकाणी देखील थोड्याफार भागासाठी हलका पाऊस किंवा हलकी भुरभुर
येऊ शकते, अशा प्रकारचे एकंदरीत आज रात्रीसाठीचा अंदाज आहे. बीडच्या आसपास देखील आज रात्री पावसाची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. धाराशिव असेल किंवा सोलापूरच्या भागामध्ये देखील आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस जरी समजा आपल्याला आता सध्या सक्रिय झालेला बघायला भेटला नाही बऱ्याच ठिकाणी, परंतु जसं उत्तर रात्र होईल म्हणजे 1-1.5-2 नंतर या ठिकाणी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा. धन्यवाद.